विजय संकल्प प्रकल्पानिमित्त लोकसभेच्या प्रचारानिमित्त आपल्या अंमळनेर नगरीमध्ये म्हणजे भाऊ 35 वर्षानंतर मुख्यमंत्री साहेब आपल्या अंमळनेर नगरीमध्ये येत आहेत। या नगरीकडनं आपल्या सर्वांचं स्वागत करतं। असं कर्तव्यदक्ष आणि जे बोलेल तेच करेल असे आमचे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे जलक्रांती करणारे आमचे मित्र, आमचे मार्गदर्शक, आमचे सर्वस्वी असे जलसंपदा मंत्री माननीय गिरीश भाऊ, त्याचप्रमाणे आमचे मुलुक मैदान तोप, महाराष्ट्राचे मुलुक मैदान तोप, खानदेशाचे मुलुक मैदान तोप आमचे मोठे बंधू राज्यमंत्री गुलाब भाऊ, तसेच सन्माननीय व्यासपीठ आजचे ज्यांनी मार्गदर्शन केले असे लोकसभेचे उमेदवार आमचे मित्र उन्मेष दादा, माजी आमदार, आमदार साहेब, सर्व सन्माननीय व्यासपीठ। मी फक्त भाऊ 2च मिनिटं घेतो की एवढ्या तडपत्या उन्हामध्ये हे फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमापोटी इथं आलेले सर्व पब्लिक यांच्या चेहऱ्यावरचं तुम्ही कधी बघितलं तर फक्त एकच विषय आहे, तो म्हणजे पाडळसरे धरण। कारण या उन्हामध्ये बसलेले आहेत, यांना सावली पाहिजे आणि सावलीसाठी झाडं पाहिजे, झाडासाठी पाणी पाहिजे, शेतीसाठी पाणी पाहिजे। आणि या सर्वांना एकच विश्वास आहे भाऊ की कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या पाडळसरे धरण तुम्ही पूर्ण करणारच आणि या सर्वांना यांचा भावी येणाऱ्या लोकांना सावली तुम्ही देणार एवढी अपेक्षा सर्वांची आहे। भाऊ, ही उद्योग नगरी म्हणून अंमळनेरची ओळख आहे आणि या उद्योग नगरीमध्ये आज कुठलाही उद्योग आमच्या नगरीमध्ये नाही। आम्ही माझे मोठे बंधू डॉक्टर रविबाबू चौधरीने हिरा उद्योग समूहातनं आम्ही सूतगिरणीच्या तुमच्याकडनं मागणी केलेली ती पूर्ण केलेली आहे भाऊ। त्यालाही मोठ्या प्रमाणात आपण निधी देण्यात या इथं भरपूर नारपारचा प्रकल्प आहे भाऊ, तोही आमच्या अंमळनेर नगरीमध्ये तुम्ही राबवा। आणि यामध्ये आम्ही एक प्रस्ताव दिलेला नदी जोड प्रकल्पाचा प्रस्ताव आहे आणि तो प्रकल्प शासन स्तरावर मंजुरीसाठी आहे भाऊ। तर तो आपण लवकरात लवकर मंजूर करून जास्तीत जास्त निधी या अंमळनेर नगरीमध्ये द्या एवढंच आपल्या सर्व या जनतेच्या वतीने मी विनंती करतो। वेळ थोडाच आहे, तुम्हाला ऐकवायचं, लोकांनी तुमच्यावर प्रेम केलेलं आहे भाऊ, एवढ्या उन्हामध्ये तुम्हाला पाहण्या तुमच्यावर प्रेमसाठी आलेले आहेत। एक माझा तर एवढाच आहे की माझे अंमळनेर नगरी हे तुम्ही दत्तक घ्या भाऊ आणि कुठल्याही प्रकारचे निधी अपूर्ण पडू देऊ नका एवढीच विनंती करतो ना आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।